बारामतीमध्ये एक खासगी विमान कोसळलं आणि बघता बघता सगळं संपलं. या एका घटनेनं सगळ्या देशालाच हादरून टाकलंय. तर मग चला जाणून घेऊया या भीषण अपघाताबद्दल आपल्याला आतापर्यंत काय काय माहिती आहे. बर, तर सगळ्यात आधी आपण टाईमलाईन पाहूया, म्हणजे लक्षात येईल की हा प्रवास किती छोटा आणि दुर्दैवी होता. विमान मुंबईहून निघालं आणि फक्त 45 मिनिटांच्या आत बारामतीजवळ त्याचा प्रवास संपला. सुरुवात तर अगदी नेहमीच सारखीच झाली होती. एक सामान्य सकाळ, एक सामान्य उड्डाण. पण त्याचा शेवट इतका भीषण होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. हे जे विमान होतं ते होतं लिअरजेट 45. हे एक मध्यम आकाराचं विमान आहे जे खास करून व्यावसायिक किंवा चार्टर फ्लाईटसाठी म्हणजे खासगी प्रवासासाठी वापरलं जातं. हे विमान मुंबईहून बारामतीला जात होतं. आता मुंबई ते बारामती हे अंतर तसं पाहिलं तर फक्त 256 किलोमीटरचं आहे. म्हणजे खरं तर एक छोटासा हवाई प्रवास जो अगदी सहज पूर्ण व्हायला हवा होता. आता आपण वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, त्या शेवटच्या काही क्षणांकडे. बारामती विमानतळावर नक्की काय घडलं, रडार डेटामधून काय समोर आलंय ते पाहूया. रडार डेटामधून एक खूपच गंभीर गोष्ट समोर आली आहे. विमानाने एकदा लँडिंगचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. आणि मग दुसऱ्यांदा लँड करायचा प्रयत्न करत असतानाच विमान कोसळलं. हवेत जे काही घडलं ते तर दुर्दैवी होतच, पण विमान जमिनीवर आदळल्यानंतर जे काही झालं ते त्याहूनही भयानक होतं. तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी जे पाहिलं ते खरंच अंगावर काटा आणणारं आहे. तर या विमानात होते एकूण 5 जण. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या 5ही जणांचा या अपघातात मृत्यू झाला. कोणीही वाचू शकला नाही. विमान जमिनीवर आदळल्या त्याला भीषण आग लागली. इतकी मोठी आग होती की तिथे बचाव कार्यासाठी काही संधीच उरली नाही. तिथे जे उपस्थित होते त्या एका प्रत्यक्षदर्शीने जे सांगितलं ते ऐकून अपघाताची तीव्रता लक्षात येते. ते म्हणाले की 4-5 स्फोट झाले आणि विमानाचं इंजिन तर खूप लांब जाऊन पडलं होतं. बरं, ही सगळी घटना तर घडली, पण यानंतर आता एकच आणि सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की हे सगळं का घडलं? असं काय झालं की विमान कोसळलं? DGCA म्हणजे भारताची जी हवाई वाहतूक नियंत्रण संस्था आहे, त्यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे की विमानात असलेल्या सर्व 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आता तपास 2 मुख्य दिशांनी पुढे जातोय. पहिली शक्यता म्हणजे विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता का, विशेषतः लँडिंगच्या त्या महत्त्वाच्या वेळी. आणि दुसरी शक्यता म्हणजे खराब हवामानाचा काही रोल होता का यामध्ये. शेवटी प्रश्न तोच उरतो, लिअरजेट 45च्या अपघाताचं खरं कारण काय होतं? या प्रश्नाचं उत्तर तर सखोल तपासानंतरच मिळेल. तोपर्यंत या दुर्घटनेमागे नेमकं काय घडलं हे एक रहस्यच बनून राहील.